तर धनंजय मुंडेंवरील अंजली दमानी यांच्या आरोपांचा पुढचा अंक आता समोर आलेला आहे। धनंजय मुंडेंनी जुलै 2023 आणि 24 या एका वर्षात 280 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांनी यापूर्वी केला होता। यावर पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंनी दमानी यांचे मुद्दे खोडून काढलेत। तर यावेळी नॅनो युरिया, नॅनो डीएपीच्या 5 वस्तूंची खरेदी 60 ते 70% वाढीव दराने करत मुंडेंनी भ्रष्टाचार केला असा आरोप दमानी यांनी केला। मात्र नॅनो युरिया सारख्या वस्तू अत्यंत स्वस्त दरात बाजारात यावेळी मिळत असल्याचं म्हटलंय। त्यांनी स्वतः ऑनलाईन ऑर्डर करून युरिया स्वस्त मिळत असल्याचं दाखवून दिलेलं आहे। त्यांनी बॅटरी स्प्रेअर पंप हे नागपूर आणि अमुक काही ठिकाणून त्याची खरी किंमत काढली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की 2300 रुपयाला हाच पंप नागपूर येथे मिळतोय आणि जीएसटी सकट 2600 रुपयाला मिळतोय। आणि त्याच्यात त्यांनी जाऊन त्या दुकानदाराला विचारलं की तुझ्याकडनं आम्ही खूप लाखो जर पंप असे विकत घेतले, म्हणजे आत्ताच्या घटकेला 2,36,000 विकत घेतले, तर तू त्याला डिस्काउंट करशील का? तर म्हणे त्याच्यात भरपूर डिस्काउंट होईल। असं जेव्हा तो म्हणतो त्याच्यावरनं सिद्ध होतं की याची किंमत 3,425 नक्कीच नाहीये। 10 लिटरला मला 261 पडले, पण सरकारने हे 261 ऐवजी MRP म्हणजे मॅक्सिमम रिटेल प्राइसला 590 रुपयाला घेतलेत। म्हणजे हे किती धक्कादायक हे आपल्याला कळतंय।